नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. नवीन दिवस आणि नवीन सुरुवात. मस्त आईने आज आंबोळी बनवले, त्यामुळे घरामध्ये मस्त आंबोळीचा वास सुटला, एकदम सुगंध येतोय मस्त. त्या आईची किचनमध्ये तयारी चालू आहे, नाश्ता करते, आंबोळी आणि चटणी केले. आणि आज आई जाणार आहे घरी, तर शेतीची कामं पण चालू झालेली आहेत आणि तर माझी तब्येत पण ठीक आहे. तर आईला बोलू तुझं आम्ही ठीक आहे. तर मस्त ती आंबोळी बनवते, नाश्ता वगैरे करू आणि जेवण पण ती बनवूनच जाणार आहे, म्हणजे मला नंतर काय काम नको करायला. तर जेवण पण बनवते, साईडला नाश्ता पण बनवते. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय आंबोळी पोळे खायला या. पीठ झालं रेडी. पीठ रेडी झालं. कपाने टाकतेस? हो, कपाने टाकते. अलगच वरतून फिरवतेस का? हो, वरून फिरवायचं. आणि त्याला मस्त जाळी सुटले. मग चिकटणार पण नाही खालून ना? अजिबात नाही चिकटणार. तर ही आंबोळी होते सकाळी नाश्त्यासाठी. चटणी सोबत मस्त खोबऱ्याची चटणी. सुकला बघ तो पटकन, म्हणजे चिकटणार नाही तव्याला. अजिबात नाही चिकटणार. तर बघ, उलटून दाखवते. तूप ठेवलंयस काय? तूप लावतेस त्याला? साजूक तूप आपल्या घरातलं. हा, त्याला लावतेस म्हणजे चिकटणार नाही ना? चिकटत तर नाही, पण लावते मी थोडस. थांब, त्याला सुकू दे थोडा वेळ, म्हणजे होऊ दे खालून पूर्ण. झाला का? हो, सावकाश. परफेक्ट. मस्त गरमागरम आंबोळी खायला या. तर आईला मी सांगितलंय कडक माझ्यासाठी बनव, मला कडक आवडतो, मस्त कुरकुरीत खायला. काढचल, जास्त झाला ना तो. मला कडक आवडतो खायला, मस्त लागतं. पाहिजे ना, म्हणून कडक केलं. अब इथे ठेवते. ओके, दुसरा टाक. आता दुसरा टाक. चटणी सोबत खायचं. आणि इकडे काय ठेवलेस गॅसवर? इकडे कोबीची भाजी ठेवली. अच्छा, कोबीची भाजी. प्रीतला पण डब्यावर ना? हा, त्याला पण पीठ देणार. आणि कुकरमध्ये वरण लावलं. इकडे पालेभाजी. अरे कुठे आहे? टोपात दिसत नाही मला. तिकडे आहे काय? जेवण केलंय. पालेभाजी खायला पाहिजे तुला, म्हणजे सगळं जेवणच करून तू चाललेस, म्हणजे पोरीला आराम. शेतावर लक्ष द्यायला पाहिजे. शेतावर लक्ष द्यायला पाहिजे. तेच अर्ध लक्ष इकडे होतं, शेताकडे लक्ष नाही. आता जा सावकाश, तू मस्त शेताची कामं करा आणि मी इकडे मस्त आहे. सगळी पोळा तुझा माझा कडक झाला. जेवण पण रेडी. ह्याच्यामध्ये पालकची भाजी ठेवलीस? ही पालकची भाजी तुला भरपूर ताजी 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 भरपूर खायची. आता मी खाते. हा, खा कुरमुरी. ए, चल बस ये. तुझ्यावर थांबलोय प्रीत मी. थंड होतात. चला सुरू करा. ही आहे चटणी, नारळाची आहे ना, खोबऱ्याची. आणि हा आहे पोळा. तर प्रीत सुरुवात करते, मी पण सुरुवात केलेला आहे या नाश्त्याला. कसं झालंय सांग. तर बाईने आणलं गरमागरम दुसरा. चटणी कशी आहे? चटणी पप्पाने केली आहे. अच्छा, थँक्यू. आता मस्त नाश्ता झाला आमचा, आंबोळी वगैरे खाली आम्ही. आता चपाती करायला घेतली आईने, का प्रीतला पण जायचं आहे कामाला आणि आई पप्पा पण जातील थोड्या वेळातच. मग जेवण सगळं ओके करून जायचं आहे, तर चपात्या पटापट करायला घेते, म्हणजे नंतर मला जास्त काही कामच नाही, आरामच करायचा फक्त. आईने मस्त छोट्या छोट्या लोळ्या केल्यात, म्हणजे लाटायला. मी ते बसलेलीच आहे लाटायला. पटापट आईने काम उरकलं सगळं, है नाही? आई आधीपासून सगळं ट्रेन आहे. आम्ही नवीन माणसं शिकावं, त्यामुळे आम्हाला शिकायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे. आपल्या करते मी, पण थोडा वेळ लागतो. हळू संसाराला सगळं लागतं, सगळं करायला पाहिजे. हा, ते तर आहे. आई पप्पा हाय तर हाय, ते नंतर तुमचं तुम्हाला करायला पाहिजे. हाय तर मदत करू आम्ही. ओके, चला आपण लाटूया चपाती. बाय बाय. आता कधी येणार? राहिलं का तुझं? हे घे. आता कधी येणार आमच्याकडे? आता येणार. फोन केलं का आलीच आई. संध्याकाळी मी घरी हजर. बाय बाय.
बाय बाय. चला बाय बाय. बाय बाय. तर मंडळी आता वाजलेत 7. संध्याकाळ झाली. मस्त दिवाबत्ती पण करायची आहे मला. आई पप्पा गेले घरी. आता आई पप्पा घरी गेले तर एकदम शांत शांत घर वाटते, नाही तर काही ना काही बडबड बडबड अशी चालूच असायची आमची. पण आता काय करणार, शेतीची कामं पण आहेत, त्यामुळे आता आई पप्पांना तिकडे जावं लागलं. शेत लावलेलं आहे म्हणून तिकडे लक्ष द्यावं लागतं. इकडे मी आजारी होते म्हणून सगळं लक्ष त्यांचं माझ्यावरच होतं. आता मी ठीक झाले म्हणून त्यांना बोलले तुम्ही जा आता. तर आता ते पण गेले आणि प्रीत पण ऑफिसला गेले, त्यामुळे मला एकदम शांत शांत वाटते जरा. आता बाकीची मला कामं करायची आहे, दिवाबत्ती पण लावायची आहे, कचरा काढायचा आहे, जेवण करायचं आहे आणि अजून कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत. माझी जी डेलीची कामं आहेत ती मला करायची आहेतच. आणि मंडळी आजकाल मी 2 लिटर पाणी संपवायला लागलेली आहे. मी सवयच केली आता स्वतःला. आता ही बॉटल आणलेली आहे, त्यामुळे या बॉटलने नेमकं समजतं की मी किती पाणी पिलेलं आहे. ही 2 लिटरची बॉटल आहे. आता 7 वाजून गेलेत, बरोबर 7ला ऑलमोस्ट फिनिश व्हायला आलं आहे. तरी पण अजून आहे 9पर्यंत प्यायचं आहे मला पाणी. ही सवय मी स्वतःला लावले, कारण की पाणी प्यायलाच हवं आहे. माझ्यासारखं करू नका. मी खूप कमी पाणी प्यायचे, त्याच्यामुळे मला खूप जास्त त्रास झाला. तुम्ही 2 लिटर म्हणजे प्रत्येकाच्या हाईट आणि वेटप्रमाणे पाणी प्यायचं असतं. तसं माझ्या हाईट आणि वेटप्रमाणे मला 2 लिटर तरी पाणी प्यायला हवं. तर मग आता ही बॉटल मला रोज संपवायची आहे. रोज सकाळी 7 वाजता की ही माझी बॉटल पूर्ण फुल असते. मी नाही तर प्रीत भरतोच पाण्याची बॉटल, का प्यायचंच आहे पाणी मला. तुम्ही पण ही सवय नक्की लावा, भरपूर पाणी प्या. काय बनवते? दूध तापत ठेवलं आहे. प्रीत शेट आले आमच्या आत्ताच कामावरून आणि 12 वाजले रात्रीचे. मला भूक लागल्या आधी, तर मी डबामध्ये खाऊ काय ते बघते. पण आता माझ्याकडे चॉकोज आहेत. नाही चॉकोजच आहेत. तुला दूध हवंय ना? दूध हवंय. तर चॉकोचं एक पॅकेट आहे, दुधामध्ये मी घेते. तुला हवे 2 लिटरचे पॅकेट? दे ना मला पण दे. हा एक आणि हा एक आहे. तुला एक आणि मला एक. दुधामध्ये आम्हाला छोट्या पोरांचं खायला जाम आवडतं खायला, म्हणून घरामध्ये काही नाही आणलेलं असतं. खाऊचा डबा भरलेला असतो आमचा. लहान मुलांचं खाऊन पण बघितलं पाहिजे ना आपण. हा कसं लागतं टेस्ट. ते ओवीला ठेवलेलं आम्ही, नेमकेच 2 पॅकेट राहिले, पाऊचीच आणले आम्ही. रात्रीची मला भूक लागते 12 वाजले. दूध तापत ठेवलंय, मस्त गरमागरम चॉकोज खाऊ. ओके. तर मंडळी मस्त चॉकोज खाले आम्ही दुधासोबत. पोट जरा आता कुठे भरल्यासारखं वाटते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.